Audio Jungle. महाबोधी गया महाबोधी विहार ब्राह्मणांपासून मुक्तीसाठी आज मालेगावात बौद्धांनी आक्रोश मोर्चा काढत केले आंदोलन। जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव। भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली आणि भगवान बुद्धांनी जेथून संपूर्ण विश्वाला धम्माचा मार्ग दिला आणि विश्वातील समस्त बुद्धांचे श्रद्धास्थान असलेले बिहार राज्यातील महाबोधी महाविहार अनेक शतकांपासून ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात असून अनेक शतकांपासून तेथील पंडे पुजारी बुद्ध संस्कृतीला डावलून आपल्या मनमर्जीपणाने महाविहारातील कार्यपद्धती व पूजापाठ चालवत आहे। म्हणून महाबोधी महाविहार पंड्या पुजाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी अनेक दशकांपासून महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे। आता मात्र भारतातून जसे विश्वभरात बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता त्याचप्रमाणे ब्राह्मण मुक्ती बुद्धगया आंदोलनाचा प्रचार प्रसार देखील विश्वात होऊन विश्वातील तमाम बुद्धांकडून आंदोलनास पाठिंबा मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर आज मालेगावात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या द बुद्धिस्ट ऑफ सोसायटी म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लक्षणीय मोर्चा काढत निषेध आंदोलन करण्यात आले। महाबोधी महाविहार चळवळीचे संस्थापक भनते अनागरिक धम्मपालजी आणि पेरियार स्वामी जयंती आणि भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिनाचे औचित्य साधत बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या चळवळीचा टप्पा 2 नुसार बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बौद्ध महासभा आणि भिक्खू संघाच्या वतीने बौद्ध समाज यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 बुद्धांचे आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते, ज्यात मालेगाव शहरातील व तमाम जनतेने प्रतिसाद देत शेकडोच्या संख्येने बौद्ध अनुयायी मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाला सुरुवात विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकापासून अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा कॅम्प रोड मार्गे शांती व संयमाचे दर्शन घडवत आंदोलनकारी मोर्चा घेत अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकले आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, बिहार सरकार, मंत्रालय, पटना माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, मंत्रालय, मुंबई मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनाचा विषय म्हणजे आक्रोश आंदोलन। आज दिनांक सप्टेंबर 17, 2025 महाबोधी महाविहार बोधगया बौद्धांना पूर्ण व्यवस्थापन देणे आणि बाबासाहेबांची महू जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे सोपवणे तसेच नागपूर दीक्षाभूमीचा कारभार देखील ताब्यात देण्यासाठी बौद्धांनी मोर्चा काढत अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे। निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे BT 1949 ॲक्ट हा बिहार सरकारने बुद्धांना डावलून बुद्धगया महाविहार बुद्धांचे जागतिक स्तरावरील श्रद्धास्थान आहे, बौद्धांच्या ताब्यात देण्याऐवजी आपल्या मनमर्जीपणाने मंजूर केलेला कायदा आहे। म्हणून घटनाबाह्य असलेला हा ब्रिटिशकालीन BT ॲक्ट 1950 या कायद्यानुसार बौद्ध हे 9 सदस्यांपैकी फक्त 4 सदस्य आहेत। बोधगया महाविहाराच्या व्यवस्थापनात संवैधानिक अधिकारांचे कलम 25 आणि 26 चे उल्लंघन होत असल्याचे ते म्हणतात। बोधगया मंदिर कायदा 1949 हा संविधानाच्या कलम 13 च्या पूर्णपणे विरुद्ध आहे। म्हणून आम्ही विनंती करतो की महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांना सोपवावे असेचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी मालेगावातील तमाम आंबेडकरी बौद्ध अनुयायांसह अनेक बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते।
भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा कार्यालयाला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये विशेष ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे महाबोधी विहार महंत मुक्त झालंच पाहिजे, ते परिपूर्ण बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि तेथे जो अतिक्रमण झालेला आहे तो अतिक्रमण या ठिकाणी समाप्त झाला पाहिजे। जो 1949चा जो कायदा आहे तो बीटी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, तो रद्द करून तो विहाराचं पूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी आज हे जे आंदोलन होतं या ठिकाणी आंदोलन तथा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे जन्मस्थळ आहे महू, ते महूचं जन्मस्थळ सुद्धा बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत तिथलं कामकाज झालं पाहिजे अशीच या ठिकाणी हे निवेदन दिलं आहे। त्याचप्रमाणे 1956 ला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला या अन्यायातून अन्य अत्याचारातून मुक्त केलं, या चातुर्वर्णातून मुक्त केलं। त्या बौद्ध धम्माचं दीक्षाभूमीचं जे पवित्र स्थळ आहे ते पवित्र स्थळ सुद्धा बौद्धांच्या ताब्यात तथा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत तिथलं कामकाज झालं पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेला तिथलं व्यवस्थापन बघण्याची ती संपूर्ण ताबा हा शासनाने दिला पाहिजे। अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री बिहारचे यांना दिला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना दिला आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपती तथा पंतप्रधान यांना सुद्धा आजचं हे निवेदन आम्ही सर्वांनी नाशिक जिल्हा पूर्वच्या वतीनं सर्व बौद्ध बांधवांच्या त्याचप्रमाणे या सर्व समविचारी पक्षांच्या वतीने संघटनेच्या वतीनं आम्ही हे आंदोलन आज दिलं आहे। ते जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सुपूर्द केलं आहे आणि त्याच्यावर न्याय मिळेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिली आहे। या ठिकाणी थांबतो। जय भीम नवबुद्धाय। स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।